आपण आता आलो इथे बीच वरती, तुम्हाला दाखवतो. इथे फॉरेनर सुद्धा असणार आहेत, तर आता तुम्हाला फॉरेनर पण मी दाखवणार आहे. सबस्क्राइब एंड शेअर and like as well. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी पर्णल बावस्कर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजची तारीख आहे आपली 4 तारीख. आजचा आपला व्लॉग असणार आहे तो म्हणजे बँजोचा. तुम्ही समजलाच असाल, बँजोचा व्लॉग आहे. तर आजची 4 तारीख आणि उद्याला आपल्याला हळदीचा शो आहे. तर आज रात्रीला मी मुंबईवरून, म्हणजे आता मी ऐरोलीला आहे, तर मुंबईवरून मी डायरेक्ट गोव्याला जाणार आहे. तर आपला गावचा बँजो आहे गौरी म्युझिकल ग्रुप. तर तिकडनं ते गावावरून निघणार आणि मी इथनं मुंबईवरून निघतोय. जॉबला सुट्टी भेटली म्हणून निघतोय. ठाण्यावरून आपली रात्री ट्रेन आहे कोकण कन्या एक्सप्रेस. रात्री बहुतेक 11:45ला ती ठाण्याला येते आणि मग ठाण्यावरून मी डायरेक्ट थिविम स्टेशनला कदाचित उतरेन. मला तिकडेच पिकअप करतील ते आणि मग तिकडनं पुढे जाऊ. तर तुम्ही बघालच पुढचा प्रवास माझा. ह्या व्लॉगमध्ये आपण फक्त हळदीचा पूर्ण कव्हर करणार आहे. जेवढी मज्जा धमाल मस्ती येईल ते मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं कव्हर करून दाखवणार आहे. आणि वाजपसुद्धा आमचं नक्कीच बघा. तोपर्यंत मी आता थोडं प्रॅक्टिस करतोय आणि मग आपण डायरेक्ट भेटू ठाणा स्टेशनला. फायनली मित्रांनो, आपण आता ठाण्याला पोचलोय. आता मी जातोय ट्रेनच्या लाईनमध्ये. तर बघू आता इकडे. मी आता थिविम स्टेशनला पोचलोय. कोकण कन्या ट्रेन खूप लेट झाली. तर आता पुढचं नियोजन मला पण माहीत नाही, अजून कॉल सुद्धा मी केला नाही. आता जस्ट उतरलोय. पहिला नाश्ता वगैरे करतो. मंडळींनो, आता मी पोचलो इथे. वाघोटर असं गाव आहे इथे. तर बाजूलाच इथे बागा बीच आहे, कलंगूट बागा बीच. तर तिथे सुद्धा जमलं तर आम्ही जाणार आहे. आणि आता आपल्यासोबत आहे, हे बघा, स्वयंबाई आहे, वैभव आहे, म्हणजे बाबूबाई. तर आता थोड्या वेळाने आम्ही वाजप सुरुवात करणार आहे. थोडा नाश्ता वगैरे करून त्याच्यानंतर मग वाजप चालू होईल आमचं. आणि मग पुन्हा संध्याकाळीला हळद असणार आहे. तर आता आम्ही जातोय तिथे. सेटअप जोडला आहे, तुम्हाला दाखवतो सेटअप तिकडे पुढे. आणि इथे आपली बाकीची मंडळी इथे आहेत, हे बघा. हा का, 2 नवीन आले आहेत नाट्यातून, आहे ना, नाट्यवाले आहेत. आणि इथे आपला सेटअप जोडला आहे.
मित्रांनो आता आम्ही जेवण करणार आहे बघा. जेवण इथे लावलंय. चला जेवण करूया. तर फायनली मित्रांनो आपण आता जातोय बागा बीचला. हे पुढे बसलेत. मागे सुद्धा बसले तेव्हा रस्ती वगैरे आहेत. आपण पोचलोय. गाडी पार्किंग झाली आहे आपली हे बघा. आणि आता आम्ही जातोय बागा बीचला. इथे पार्किंगसाठी आहेत हे बघा व्यवस्था. आता 4 तासासाठी आपले 80 रुपये घेतले पार्किंगचे. इथे पार्किंग करायचे फक्त 4 तासासाठी. आणि इथे रूमची सेवा वगैरे आहे इथे. हे बघा रूमसाठी येत आहेत. ते शॉपिंगसाठी आपल्याला हे बघा दिसतात. लेडीज कपडे दिसतात. 400 रुपये. हैट भी मिलेगा. आपण आता आलो इथे बीच वरती. तुम्हाला दाखवतो. इथे फॉरेनर सुद्धा असणार आहेत. तर आता तुम्हाला फॉरेनर पण मी दाखवणार आहे. आता हे बघा आपली गँग जाते पुढे चालते. आपण आपल्या गणपतीपुळ्याला जसं असतं ना तसंच आहे. फक्त इथे जरा जास्त प्रमाणात येतं. आणि मेन म्हणजे इथे फॉरेनर लोक आहेत इथे जास्त. हे बघा इथे आता पाण्यामध्ये राईडचं आहेत. बनाना राईड वगैरे. हे बघा बाहेर पूर्ण बोटी आहेत तिकडे. पॅराशूट राईड पण आहे तेव्हा. आय लव्ह गोवा. आता हे जे आहे आपलं हे बागा बीच आहे. आणि इथनंच असं पुढे सरळ चालत गेलो ना तर कलंगूट बीच आहे तिकडे. थोडं भारी वाटलं इथे. असं वाटतं आहे पोहायला जायचं पण नाही. आता पुन्हा आपल्याला जायचं आहे. संध्याकाळी हळद आहे. पुन्हा वाजवायचं आहे नाचायचं आहे त्यांना. तर आता इथेच असं समाधान मानतो इथे. सांग वैभव बोलतोय तर त्यांच्याकडे एक फोटो काढायचा आहे. हे फोटो काढताय त्याच्याकडे. वैभव गेलाय तिथे बोलायला. फोटो काढायचा आहे. आपले गाववाले दिसत आहेत. YouTube vlog. Please subscribe and share this my fans. Okay. Subscribe and share. And like as well. फॉरेनरकडे आपण फोटो वगैरे काढले व्हिडिओ. त्यांना सांगितलं सबस्क्राईब. काय इंग्लिश तर येत नाही आपल्याला त्याच्यामुळे बघू असं सांगितलं. खूप भारी वाटलं. आता आम्ही निघतोय आता इथनं. हे बघा अजून फॉरेनर आहे तिथे. हे बघा. मित्रांनो आता निघतोय इथून बागा बीचवरून. आता पुन्हा जाणार मांडवामध्ये आणि आपला शो स्टार्ट करणार आहे वाजवायला. आता गाडी पार्किंगला लावली आहे बघा. गाडी काढते. आणि आजचा आपला बीचचा कार्यक्रम इथेच संपतोय. आणि आता हळदीचा शो चालू होणार आहे. तर हळदीला आता बघू कसली धमाल मस्ती येते. पण आता आलोय बीचवरून. आता मांडवा जातोय मांडवामध्ये. आणि आपला शो स्टार्ट होणार आहे हळदीचा. आता मांडवामध्ये तयारी झाली आहे नाचायची त्यांची. हे बघा. आणि आता आपला बँजोचा शो स्टार्ट होणार.
फायनली मित्रांनो आपला आजचा व्लॉग आपला हा इथेच एंड होतोय, कारण हळदीचा शो आपला झाला आहे आणि उद्याला आपण लग्नाचा शो करणार आहे. तर उद्या आपण भेटू, आपण सकाळी डायरेक्ट नवरा बाहेर पडेल तेव्हाला. तर आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल बागा बीचवरचा खास करून, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा आणि भेटू पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.